क्वेश्चन नंबर 6 बघा काय दिलं आहे. अ हॉकी प्लेयर हॅज दी स्कोअर फॉलोइंग नंबर्स ऑफ गोल्स इन 9 मॅचेस 5-4-0, 2-2-4, 4-3-3. आता फाइंड द मीन ऑफ द मीडियन ऑफ द मोड ऑफ द डाटा म्हटलं आहे. ठीक आहे, मीन मोड आणि मीडियन आपल्याला तिन्ही सुद्धा फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आता बघा मीनमध्ये काय तर आपला फॉर्म्युला सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन. आता आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये नंबर्स किती दिलेले आहेत आपल्याला 5-4-0, 2-2-4-4, 3-3 आणि डिवायडेड बाय काय करणार तर टोटल नंबर्स म्हणजे 9. आता यांची ॲडिशन होते 27 आणि डिवायडेड बाय करणार आपण त्याला 9ने. म्हणजे काय येणार तर 9च्या टर्मला 27 येते, किती जार तर 3 जार, आपला आला 3. आता मीन किती आहे तर आपला मीन इज इक्वल टू आला आपला 3. आता आपण त्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये काय करणार आहे तर असेंडिंग ऑर्डरमध्ये आपण त्याला अरेंज करणार आहे. मग काय येणार तर 0, 2, 2, 3, 3, 4, 4, 5 हे जर आपलं असेंडिंग ऑर्डरमध्ये. आता जो टोटल नंबर्स ऑब्झर्वेशन किती आहे तर आपले 9 आहे आणि इज काय झालं तर हे ऑड नंबर आहे. काय झालं तर हा 9 आपला काय तर ऑड नंबर झाला याच्यातला. ठीक आहे, मोड काढायचा आहे. आता काय तर असेंडिंग ऑर्डरसुद्धा जशा तशीच लिहायची आपली काय तर 0, 2, 2, 3, 3, 4, 4, 4 आणि येणार इथे तर असेंडिंग ऑर्डरमध्ये आपण त्याला अरेंज केलं. काय येणार 0, 2, 2, 3, 3, 4, 4, 5. ठीक आहे, मग आता द ऑब्झर्वेशन ऑफ दी रिक्वायर्ड मॅक्झिमम नंबर्स ऑफ किती आहेत तर टाईम किती आले तर आपले 4 टाईम. किती 7 बघा. The calculated mean of the 15 observation was 80. It was the later discovered that the observation in 19 was recorded by mistake as 91. And what was the correct mean? बघा आपल्याला काय काय इथे फाइंड आउट करायचं बघून घ्या एक मिनटं. काय दिलं तर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इज इक्वल टू काय केलं आपण मीन मल्टिप्लाइड बाय करणार आपण टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन. ठीक आहे, आता सम ऑफ ऑब्झर्वेशन इन काय तर करेक्ट सम इज इक्वल टू काय केलं तर आपण इथे दिलेलं आहे मीन काय आता 18 आहे, टोटल नंबर किती आहे आपला 15 आहे आणि ऑब्झर्वेशन किती झालं तर आपले हे घेतले आपण तिथे 4000 घेतले. ठीक आहे, आता करेक्ट सम ऑफ द ऑब्झर्वेशन किती आहे तर आपली 4000 मायनस करणार आपण 91 + 91. ऑब्झर्वेशन किती येणार तर 4000 मायनस करणार 91 + 90. ठीक आहे, आता किती येणार तर आपला आन्सर इथे येणार आहे. आधी काय करू आपण ॲडिशन कोणती केली तरी चालेल आपल्याला. काय येणार तर आपला आन्सर इथे 4019 आणि मायनस करणार आपण त्यातून 91 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 3928 आपला आन्सर येणार. ठीक आहे, मग आता करेक्ट मीन ऑफ ऑब्झर्वेशन किती आलं तर करेक्ट सम किती आहे तर डिवायडेड बाय करणार आपण त्याला 15. ठीक आहे, किती आलं तर आपली 3928 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 15. आता हे सॉल्व होते. इथे किती आलं तर आपला आन्सर 1964 डिवायडेड बाय करणार आपण 25 म्हणजे करेक्ट मीन ऑफ दी 15 ऑब्झर्वेशन किती आलं तर आपलं 78.10 ऑब्झर्वेशन आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर ॲज फॉलो. किती आहे तर 2, 3, 5, 9, x+1, x+3, 14, 16, 19 आणि 20. आता इफ द मीन ऑफ द डाटा इज 11 अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. काय केलं आपल्याला मीन दिलेलं आहे आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची इथे. ठीक आहे, आधी काय तर टोटल नंबर्स किती आहेत आपले 11 दिलेले आहेत. आता टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन इज 10 दिलेलं आहे. ठीक आहे, अँड गिवन इन किती घेतलं आपण त्याच्यात. ठीक आहे, किती आहे तर आपला 10 इज काय तर आपला इवन आहे. नंतर काय मीडियन किती आहे तर आपला 11 आहे. मल्टिप्लाइड बाय काय करणार आपण त्याला 2 करणार आहे आणि x+1 + 1 x+3 आणि डिवायडेड बाय 2. आता व्हॅल्यू पुटअप केली आहे तर x+1 काय तर आपलं प्लस करणार आपण x+3 म्हणजे काय तर 11 2 जर किती येतं तर 22 इज इक्वल टू 2x प्लस करणार आपण 4 म्हणजे इथे येणार आपलं 22 - 4 आणि इज इक्वल टू 2x. आता इथे किती येईल तर आपला इथे येईल 18 डिवायडेड बाय करणार आपण 2 इज इक्वल टू आपला येणार x. ठीक आहे, कारण की इथे किती तर आपला हा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये इकडे गेल्यानंतर हा होईल आपला डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, LHS आणि RHS सर्व. आता 2च्या टेबलमध्ये 18 येतो किती जर 9 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार आपली 9. द व्हॅल्यू ऑफ एक्स किती आहे तर आपली 9 निघालेली आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा. द मीन ऑफ द 35 ऑब्झर्वेशन इज 20 अँड आउट ऑफ विच मीन ऑफ द फर्स्ट इज 18 ऑब्झर्वेशन इज 50 अँड मीन ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन इज दिली आहे 25 अँड फाइंड द 18th ऑब्झर्वेशन आपली इथं फाइंड आउट करायचं. बघा काय येणार तर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इज इक्वल टू मीन मल्टिप्लाय बाय टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन. किती आहे तर आपले हे टोटल किती घेतले जातात पण त्याच्यात तर बघून घ्या पहिले करायचे जसे जसे आपल्याला. बघा किती येणार तर आपली 270 घेतलेली आहे. 18 किती आली तर आपली हे घेतली आपली 700. ठीक आहे, आता फर्स्ट काय आपला सम ऑफ ऑल किती येणार तर 35 ऑब्झर्वेशन आहेत म्हणून काय येणार तर 20 मल्टिप्लाय बाय 35 म्हणजे टोटल येते आपली 700 झालं. आता सम ऑफ दी फर्स्ट किती आहे तर 18 ऑब्झर्वेशन किती येणार तर आपली हे करणार आपण 15 मल्टिप्लाय बाय 18 म्हणजे आपली येणार हे 270 झालं. थर्ड काय करायचं आहे सम ऑफ ऑल लास्ट थर्ड काय करायचं आपल्याला सम ऑफ दी लास्ट 18 ऑब्झर्वेशन किती येणार तर आपल्याला 25 मल्टिप्लाय बाय करणार पण 18 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर ते 4. थर्ड काय आपलं तर सम ऑफ दी लास्ट 18 ऑब्झर्वेशन किती येणार तर 25 मल्टिप्लाय बाय करणार पण 18 म्हणजे आपला आन्सर येते 415.
आता 18th ऑब्झर्वेशन किती आहे तर आपला सम ऑफ द फर्स्ट प्लस सम ऑफ द लास्ट नंबर किती आहे तर आपला 18 ऑब्झर्वेशन 18 ऑब्झर्वेशन. आता फक्त व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला. काय आहे तर 270 प्लस करणार आपण 450 मायनस करणार सम ऑफ ऑल 35 ऑब्झर्वेशनमधून. तर किती येणार आपली 720 आणि 700 म्हणजे आपला आन्सर किती येतं इथे 20. म्हणजे काय तर 18 ऑब्झर्वेशन इज किती आलं तर आपलं 20 आलेलं आहे. ठीक आहे. Observation is 50 and one of the observation was the remove from the data, hence the mean of the become 45 and find the observation which has the was removed. बघा काय तर आपला फॉर्म्युला तोच आपला सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इज इक्वल टू मीन मल्टिप्लाय बाय टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन. आता सम ऑफ काय देईल तर आपल्याला सम ऑफ 5 ऑब्झर्वेशन किती तर आपलं सिम्पली 15 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू किती तर आपलं 250 येते. नंतर वन ऑफ द ऑब्झर्वेशन किती आहे तर वॉज रिमूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. अँड सम ऑफ द 4th ऑब्झर्वेशन किती आहे तर आपलं सिम्पली 45 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे येणार आपलं 170. आता ऑब्झर्वेशन वॉज रिमूव्ह किती आहे तर आपलं इज इक्वल टू सम ऑफ द 5 ऑब्झर्वेशन मायनस सम ऑफ द 4 ऑब्झर्वेशन. आता 250 मायनस काय केलं आपल्याला तर 140 करा म्हणजे आपला आन्सर किती येईल तर इथे 70 येणार आहे. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय दिलं तर देर आर 14 स्टुडंट इन अ क्लास अँड आउट ऑफ देम 15 are boys and the mean of the marks obtained by the boys is 33 and that girls is 35 and find the mean of the all student in a class. बघा आता काय तर टोटल नंबर्स ऑफ स्टुडंट इन अ क्लास किती तर आपले 14 दिलेले आहेत. ठीक आहे. नंतर नंबर्स ऑफ बॉयज किती तर आपले 15 दिलेले आहेत. गिवनमध्ये ऑलरेडी हे डाटा दिलेला आहे आपला. नंबर्स ऑफ गर्ल्स किती तर सिम्पली 14 टोटल नंबर्स ऑफ स्टुडंट दिले तर आणि 15 बॉयज दिले म्हणजे काय केलं तर आपल्याला मायनस केलं तर आपला आन्सर येते गर्ल्स म्हणजे किती आहेत तर ह्या 25 गर्ल्स आहेत. आता मीन ऑफ द मार्क्स बाय अ बॉयज इज 35 अँड दॅट अ गिवन गर्ल्स इज किती निघाल्यात आपल्याला तर आपले हे 35 आलेलं. आता सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इज इक्वल टू काय करणार तर मीन मल्टिप्लाय बाय टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन. आता सम ऑफ ऑल मार्क्स ऑब्टेन बाय किती आहेत बॉयज इज 33 करणार मल्टिप्लाइड बाय 15 कारण की हे झालं आपले बॉयज आणि इज इक्वल टू किती येणार तर ऑब्टेन बाय अ गर्ल्स किती आहेत तर आपल्या 35 मल्टिप्लाय बाय 25 करणार आहे म्हणजे किती येणार तर 875 आपला आन्सर येते. आता टोटल मार्क्स ऑफ द स्टुडंट किती आहेत तर आपले 495 प्लस करणार आपण 875 म्हणजे आपला आन्सर किती येतं 1370. आता टोटल मार्क्स ऑब्टेन बाय ऑल स्टुडंट अँड डिवायडेड बाय टोटल नंबर्स ऑफ स्टुडंट किती आहे तर आपल्या 1317 डिवायडेड बाय करा आपण 14 0 कॅन्सल म्हणजे इथे किती येणार तर 34.25 आपला आन्सर येणार आहे. 12 बघा द वेट ऑफ द 10 स्टुडंट इन किलोग्राम आर अ गिवन बिलो 40 35 42 43 37 35 37 37 42 37 अँड फाइंड द मोड ऑफ द डाटा. सिम्पली काय केलं असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. असेंडिंग ऑर्डर ऑफ दी काय गिवन डाटा इज किती येतात 35 35 37 37 37 37 40 42 42 43. ठीक आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आपला लहानापासून मोठ्यापर्यंत. ठीक आहे. द ऑब्झर्वेशन रिपीटेड मॅक्झिमम नंबर्स ऑफ किती आलं तर रिपीट किती झाले तर 37 झाले 37 37 37 किती वेळा तर 4 टाइम झाले. 35 सुद्धा झाले पण 2 टाइम झालेलं ओनली. 42 सुद्धा 2 टाइम म्हणजे काय तर 37. फॉलोइंग टेबल द गिवन इन्फॉर्मेशन गिवन अबाउट द नंबर्स ऑफ फॅमिलीज अँड द सिबलिंग्स इन द फॅमिलीज लेस दॅन 14 इयर ऑफ द एज अँड फाइंड द मोड ऑफ द डाटा. आता नंबर्स ऑफ सिबलिंग दिले आहेत आपल्याला 1 आणि फॅमिली किती आहेत तर आपले 59. नंतर 2 दिलेले आहेत सिबलिंग्स आणि फॅमिलीज किती आहेत तर 25. सिबलिंग्स दिलेले आपल्याला थर्डमध्ये 3 आणि फॅमिलीज दिली आहेत आपल्याला 5 फॅमिलीज. सिबलिंग्स आहेत आपल्या 4th आणि फॅमिलीज दिली आपल्याला 5. आता सेम ऑब्झर्वेशन ऑफ द रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम किती आहे तर आपलं 2 आलेला आहे. बघा कारण आपली फ्रिक्वेन्सी काय दिली तर आपली इथे किती झालेली आहे ती इथे 25. मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे तर आपली 25 म्हणून काय घेतलं आपण इथे 2 घेतलेलं आहे. 14 बघा फाइंड द मोड ऑफ द फॉलोइंग डाटा. आता मार्क्स दिलेले आपल्याला. ठीक आहे. मार्क्स दिले 35 आणि स्टुडंट किती आहेत तर 9. मार्क्स आपले 36 स्टुडंट आहे आपले 7. मार्क्स आहे आपले 37 आणि स्टुडंट आहे 9. मार्क्स आहेत 38 आणि स्टुडंट आहे 4. मार्क्स आहे 39 स्टुडंट आहे 4th. मार्क्स आहे 40 आणि स्टुडंट आहे आपले 20. सेम ऑब्झर्वेशनमध्ये काय नव्हतं ऑब्झर्वेशन रिपीटेड मॅक्झिमम नंबर्स ऑफ टाइम किती आहे तर आपला मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आली तर इथे आपली 9 आलेली आहे. काय तर आपली मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे तर 9 म्हणजे किती तर 37 आलेली आहे. ओके म्हणून काय घेतलं तर आपण याच्यातला 2 याच्यातला मदत म्हणजे 35 घेणार आहे आणि 37 सुद्धा घेणार आहे म्हणजे काय नाही तर आपला मोड ऑफ द डाटा किती येतं 35 आणि 37 घेतलं आहे कारण की तिथे काय तर आपला नंबर्स ऑफ स्टुडंट 9 आहे दोन्ही याच्यात.